आज आपण एक असं पुस्तक वाचायला घेणार आहोत जे तुम्ही यापूर्वी वाचलंही असेल किंवा त्याचं नाव जरूर ऐकलं असेल. एक होता कारवर. अनुवाद केलाय वीणा गवाणकर यांनी. वीणा गवाणकर आपल्या मनोगतात म्हणतात, मी एक मुलाबाळात रमलेली गृहिणी. शिक्षण पुणे विद्यापीठाची BA डीप लिब SC. लग्नापूर्वी 4 वर्ष कॉलेजात लायब्ररियनची नोकरी. वाचनाचं वेड फार जुनं. नजरेला पडेल ते आणि हातात सापडेल ते वाचायचं हा खाक्या. अधिक ओढा मात्र चरित्र, आत्मचरित्र यांच्याकडे. फोर्टमधील एका रस्त्याच्या कडेला मांडलेली सेकंड हँड पुस्तकं चाळताना एका निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र हाती आलं. किंमत होती 8 आणे. विकत घ्यायला परवडलं. फुरसत मिळता क्षणी वाचन सुरू झालं. एकदा वाचून झालं, समाधान काही होईना. आपण काय वाचून बसलो ते उमजेना. भारावल्यागत पुन्हा पहिल्यापासून वाचून काढलं. चवीनं उसंत घेत घेत सावकाश वाचलं. एका विलक्षण जीवनदर्शनानं मन श्रांत झालं. पुस्तकाचा आवाका मनात मावत नव्हता. सारं भरून उरत होतं. आपल्याला इंग्रजी वाचता येतं याचं आज सार्थक झाल्याचं जाणवलं. एका महामानवाशी ओळख झाली. शर्ली ग्रेयम आणि जॉर्ज लिब्स्कम यांचं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचं ते पुस्तक. आपण आजवर किती वाचलंय या भ्रमाचा निचरा झाला. ही ओळख झाली नसती तर केवढी पोकळी राहून गेली असती. काही नवीन अपूर्व गवसलं या आनंदात तरंगत होते मी. मुलांना झोपते वेळी काही वाचून दाखवण्याचा परिपाठ. लेक शीतल मोठी झाली. तिचं ती वाचत असते. धाकटा अनूप वय वर्षे 6चा. त्याला वाचून दाखवावं लागे. राणा प्रताप, झाशीची राणी, बंदा बहादर आदी साऱ्यांशी त्याची मैत्री झालेली आहे. वाटलं या कारवरशी त्याचीही ओळख करून द्यावी. पुस्तक हाती घेण्याची गरज नव्हती म्हणून दिवा मालवला. तोंड सुरू झालं. 10 वाजले. गोष्ट अर्धीच झाली. वाटलं पोरं झोपली. आपण वाचत बसायला मोकळे. दिवा लावला. दोघंही टकटकीत जागी. शीतलचे डोळे डबडबलेले. का ग असं म्हणून विचारलं तर म्हणते, आई, घोड्याच्या बदल्यात आपल्याला वाचवलं गेलं. आपली आई एका टोळीनं पळवली हे मोठेपणी जॉर्ज कार्वरला कळल्यावर त्याला काय वाटलं असेल ग. इतके कष्ट घेऊन तो शिकला. मोठ्या कॉलेजचं शिक्षण घेतलं. त्यावेळी आईच्या आठवणीने त्याला खूप वाईट वाटलं असेल ना. त्याला आपल्या आईचं रूप कसं दिसत असेल ग. मी स्तब्ध झाले. माझ्याच शंका तिनं मला विचारल्या होत्या. कशीबशी समजूत घालून तिला झोपवलं. दुसऱ्या दिवशी चिरंजीव म्हणाले, आई, कालची अर्धी झालेली गोष्ट पहिल्यापासून सांग. पुढची उरलेली मग सांग. मुलगी म्हणाली, आई, त्यापेक्षा असं कर, काल सांगितलेलं लिहून ठेव. मी ते याला वाचून दाखवीन. दुसऱ्या दिवशी पुस्तक उघडून समोर ठेवलं. जुनी डायरी हाताशी घेतली. वाटलं 2-4 तासात बाजूला करीन. 15 दिवस गेले. डायरी कशी भरली कळेना. कार्वरने डोक्यात ठाण मांडलेलं. होल्टच्या पुस्तकात नवीन माहिती सापडली. होल्टनं कार्वरच्या चिक्कार आठवणी आणि बरेचसे फोटो दिलेत. मन अगदी हरखून गेलं. पुन्हा 10-10 तासांची बैठक. झपाटल्यासारखं वाचत होते, लिहित होते. भरपूर टाचणं जमली. पुन्हा पहिल्यापासून सारं लिहून काढलं. 1-1.5 वर्षांचा काळ असा भरकन गेला. श्री मणेरीकर सर म्हणाले, आता हे गुलदस्त्यात का? लोकांसमोर आणा. हा शास्त्रज्ञ मराठी वाचकांना फारसा काही माहीत नाही. एकनाथ भोईरला पाठवतो. तो सुरेख अक्षरात लिहून देईल. एकनाथ हा आगरी समाजातला मुलगा. परिस्थितीशी 2 हात करून जिद्दीनं पुढे येतोय. योग्य मुलगा मिळाला. सर्व साहित्य जमवून लिहायला बसला आणि एक दिवस म्हणाला, बाई, मी लिहिणं जरा थांबवतो.
हे असं कुरतडत वाचायचं आणि लिहायचं जमत नाही. शेवटी काय झालं? शेवटी झालं काय या अनाथ मुलाचं ते आधी जाणून घ्यायची घाई झालीये मला. 4 दिवस थांबा. 2 दिवसांनी म्हणाला, बाई, माझ्या धडपडीचा अर्थ मला समजला. हा तर आमचाच. आम्ही साऱ्यांनी हे वाचलं पाहिजे. साऱ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. उशिराने आयुष्यात आलेल्या कार्वरची पुरती ओळख झाली नव्हती, पण या नवागताचं आमच्या चौकोनी कुटुंबात अति अगत्यानं स्वागत झालं. त्याच्या पुढे आम्हाला आमचा थिटेपणा जाणवतो, पण त्याची प्रेमळ नजर आम्हाला सांभाळून घेते. वाटतं एकदा तरी या पोरक्या हिमालयावरून हात फिरवावा. पोरांसाठी सर्दीचे काढे उकळू लागले की हा शेजारी उभा. उन्हाळ्यात साठवणीचे धान्य वाळवू लागले की तिथे हा आलाच. म्हणतो कसा, अगं पोरी, हे तू तुझ्या सासूकडून आईकडून शिकलीस, पण 80 वर्षांपूर्वी भुकेच्या खाईत सापडलेल्या माझ्या बांधवांच्या घरोघरी जाऊन मला त्यांना शिकवावं लागलं, त्यांना सुजाण बनवावं लागलं. डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्या पुस्तकातले टस्केगी शाळेच्या सुरुवातीचे फोटो नजरेसमोर तरळतात. मी मनाने भूतकाळात जाते. त्याच्या त्या चिमुकल्या लाकडी केबिनमध्ये जाते. हीच ती त्याची प्रयोगशाळा. फुटकी भांडी, जुने डबे, साधा स्टोव, फुटक्या बाटल्या, रबराचे तुकडे, मध्ये बसलेली कार्वरची उंच एकचित्त मूर्ती. अगदी छोट्या शाळेची प्रयोगशाळा सुद्धा यापेक्षा सुधारलेली असेल. माझ्या उद्गारावर तो हसून म्हणाला, मी ॲलाबॅमात आलो तेव्हा या ओसाड माळावर माझ्या हाती एवढंच लागलं. यातून मी माझे प्रयोग केले. पुडीचा दोरा रेळाला गुंडाळून ठेवायला मी याच्याकडून शिकले. त्याच्यासारखं सतत काम करत राहायचं मात्र जमत नाही. तू आता आमच्या देशात जन्म घे. अमेरिकेची खूप सेवा केलीस. डॉक्टर वॉशिंग्टननी अर्धा डझन कार्वरची अपेक्षा ठेवली. आमच्यात एकतरी तयार कर, नाहीतर आमचाही ॲलाबॅमा होईल. 1890 मधला एक ओसाड, वैराण मुलूक फक्त. वीणा गवाणकर.